तीन मातब्बर नेत्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि शिंदे गटामध्ये ते प्रवेश करतायत आज. काय बघते, कशा पद्धतीची भावना आहे? कारण मातंबर नेते म्हणजे मातंबर म्हणजे काय काय करून घेतलंय? मातंबर म्हणजे काय? पहिलं ते मातंबर म्हणजे माजी मंत्री आहेत, माजी आमदार आहेत, एकालाच त्यांचे झेडपीचे सदस्य आहेत. कोण कुणी केलं होतं? तेच तुम्हाला माहिती आहे ना. त्यांना विचारा मातंबर म्हणजे काय ते सांगतो. त्यांना विचारा. अहो, ज्या अमर पाटलाला उमेदवारी दिली त्यांची अवकात नव्हती स्वतःची उमेदवार मिळवून आणायची. या आमच्या शिवसैनिकांनी काँग्रेसला सळू पळू करू सोडलं आणि उमेदवारी घेतली. अहो, उमेदवारी घेतल्यानंतर निवडणुकीत त्यांना प्रचार करता आला नाही. अहो, प्रचार यंत्रणा लावायला त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांनी प्रचार यंत्रणा लावली नाही ती, म्हणून एवढ्या जोरात आपटले पडले ते. आणि कसले मातंबर म्हणताय? कुणाला मातंबर म्हणताय? अहो, आमचा एक शिवसैनिक त्यांना भारी आहे, आमचा शाखा प्रमुख त्यांना भारी आहे. मातंबर काय असतोय? येऊ द्या, घोडान मैदान जवळ आहे. आता त्यांना अमर पाटलाला आमदारकीच तिकीट सोडा, त्यांना जिल्हा परिषदेला पंचायत समितीला जर कुठं तिकीट दिलं त्या गद्दाराने, तर त्यांच्या विरोधात आमचा एक फटका शिवसैनिक उभा करून धावतो आणि ती शिवसैनिक अमर पाटलाला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. एक माजी मंत्री, माजी आमदार त्या ठिकाणी गेलेले आहेत. माजी आमदाराचे सुपुत्र गेलेले आहेत. कुठे गेलेले ते? शिंदे सेनेमध्ये पळून. शिंदे सेनेमध्ये गेलेले आहेत. गद्दार सेनेमध्ये म्हणावं. कुठली शिंदे सेना तिंदे सेना? काय बघायचं नाही त्यांच्याकडे. बघायला काय नाहीच त्यांच्याकडे. काय बघू? जी गेले ते त्यांच्याकडे बघायसारखं काय नाहीच. त्यांचं भविष्य तिथं ज्या दिवशी त्यांनी जायचा निर्णय घेतला गेले त्या दिवशी त्यांचं भविष्य संपले. मुळामध्ये गद्दार एकनाथ शिंदेचंच भविष्य शिल्लक राहिलं नाही. मुळात भाजपनं एकनाथ शिंदेची मुळ्या सगळ्या तोडायला चालू केले. त्या एकनाथ शिंदेची गद्दार सेना आता राहते का नाही बघा. त्यांचा 12 बिस्ता गुंडळायची वेळ आलेली आहे. आता शिंदे साहेब, तुम्ही आता तिकडं पालखी वाहायला जा गुजरातला. तुमचं नीटनिटकं नाही आणि आमच्यातली घेऊन काय करणार आहे? आणि आमच्यामधली मुळात आमची एकनिष्ठ ही नव्हती. एकनिष्ठ शिवसैनिक कुठं जात नाही ते. जे एकनिष्ठ होते त्यांच्यासाठी गळा पाठवत तर तुम्ही विधानसभेला प्रचार केला. आम्हाला वाटलं, कळलं नाही तुम्हाला? आम्हाला वाटलं की ही असेल बऱ्यातलं जरा, पण आम्हाला नंतर कळलं की हे चालता चालता गळा कापला. पण शिवसैनिकाला काय फरक पडत नाही. असे किती आले आणि किती गेले. अरे, शिवसेना आमचे फळ देणारे झाड आहे. असे जर त्या ह्याला 5 वर्षाला अजून निर्माण करते ते. त्याच्यामुळे शेतकऱ्यानं, कामगारानं शेत सोडलं म्हणून काय झालं? मालकाला करणं भाग आहे ना. आम्ही खंबीर आहे. असे किती येतील आणि किती जातील. आता या शिवसैनिकांना काय आव्हान करा? आता शिवसैनिकाला आव्हान करत नाही, शिवसैनिकांनीच आव्हान केलंय. या गद्दारांचं नामोनिशाण सोलापूर जिल्ह्यातून मिटवून टाकायचं. आणि आज तुमच्या माध्यमातून सांगतोय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांसोबतच शिवसेना आहे. ती जरा हे आणरे मगाचं कागदांते. तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतोय, गद्दार सेनेला तुम्ही ज्यांना तुमच्या पक्षात घेतलंय ना, ओ एकनाथराव शिंदे, तुम्ही ज्या गद्दारांना तुमच्या पक्षात घेतले त्यांची अवकात तुम्हाला सांगतो. ज्या अमर पाटलाला तुम्ही घेतलंय ना, त्या अमर पाटला बरोबर फक्त 3 लोक आली ती. 1, 2 आणि 3 स्वतः एक अमर पाटील 4. त्या अमर पाटलाच्या मतदारसंघात 57 शाखा आहेत. 57 शाखा प्रमुख मधला 1 शाखा प्रमुख फक्त अमर पाटला सोबत आहे. ही तुमची लायकी आहे. ही तुमची लायकी आहे. म्हणून सांगतो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सगळे शाखा प्रमुख साहेबांसोबत आहेत. सगळे शिवसैनिक महिला आघाडी उद्धव साहेबांसोबत आहेत. आता शिवसैनिक पेटून कामाला लागलेला आहे. आता शिंदे सेनेचं आणि गद्दारांचं नामोनिशाण मिटल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.